माझ्या बहिणीच्या घरी. तर नानी आणि मी जाणार होतो. तर आता आवरलं होतं आमचं आणि आता निघायचंच होतं आम्हाला. तर नानी आणि मी गाडीवरच गेलो होतो. तर नानींना काही कॅमेरा पकडता येत नाही आणि माझ्या बहिणीची मुलगी ना स्कूलला गेलेली होती. स्कूलमध्ये घ्यायला आलोय. गौरी लगेच निघाली आहे ना गौरी. तिला घेऊन घरी आलो होतो आणि ही माझ्या बहिणीची जाव आहे आणि सासूबाई आता. तर त्या आमचे जेवण झालं आणि आम्ही लगेच बहिणीच्या शेतात भारी पण आहे ना मस्त. ही माझी मोठी बहीण आहे आणि तिची ही मुलगी आहे आणि आमच्या तिघी बहिणीत एकच मुलगी आहे. तर आम्ही तिच्या घरी आलो होतो. भाळवणीला राहते ती. आणि त्यांनी ना हे बिजलीचा बाग लावलेला आहे आणि इतके छान सुंदर फुले आहेत ना त्याच्यात. मस्त फुललेले आहेत पण तिला भाव नाही एवढा आहे ना. बाजार नाही. तर नानी आणि माझ्या बहिणीच्या सासूबाई त्या दोघी घरी होत्या आणि आम्ही गेलो होतो. मी तिची भाजी ती होती तिच्या शेतामध्ये. वाटा नाही तर हा आत्ताच पेरलेला होता. 6 महिने झाले. किती महिन्यात येतो? 2.5 महिने लागतात वाटाण्याला. पण भारी आहे ना बिजलीवर. तर तिच्या दुसऱ्या शेतात आलं होतं आणि हे पण ते बिजलीचंच बाग आहे. म्हणजे या फुलांचं नाव बिजली आहे आणि त्याला बिजलीचा बाग म्हणतात. आणि याच्यात मस्त पाणी सोडलेलं होतं आणि ओलाच होता पण त्याच्यात वाटाणा होता पहिला तिचे त्या बागेत. ह्याच्यात पण वाटाणा. आता तो उपटायचं काम चालू आहे. शेंगा आहेत चांगले आहे ना त्याला. आहे ना तुम्हाला याच्यातलेच दिल ते मग चाकवत आहे ना तुमच्याकडे मस्त भाजीपाला आहे. मेथीची भाजी. गोरी सांग ना कशाची भाजी? ही आहे मेथीची भाजी, ही आहे चाकोताची भाजी, अजून तिकडे पालक आहे. अजून काय काय तुमच्याकडे? तांबडं. आणि वाटाणा वाळायला घातलेला आहे. याचंच बी धरते आहे ना ग. हो. कसं आहे ना शेती म्हटलं ना सगळा भाजीपाला घरीच असतो. मी माझ्या माहेरी पण कधी गेले ना तर मला भाजीपाला तिकडून भरपूर येतो कारण त्यांच्याकडे पण भरपूर भाजीपाला होता आणि माझ्या बहिणीच्या शेतात पण भरपूर होता. तर पालक, शेपूची भाजी, कोथिंबीर, मुळे भरपूर होतं त्याच्या शेतात. कांद्याची पात. उपटला का? लाव जोर. काढ ना उपटा ना. खुडून येते ते नको काढू. जाऊ दे बस एवढेच 2. तर ही मका होती पेरलेली पण अजून छोटीच होती आणि तिच्याकडे भरपूर जनावरं आहेत. गाईचा धंदा आहे ना त्याच्यामुळं शेतीत त्यांना चाऱ्यासाठी तर लागतीच मका. आणि त्यांनी आता शेतात पण भरपूर असं भाजीपाला केलेला आहे आणि हे तिकडे बहिणीचं घर होतं आणि घराशेजारीच फुलाची बाग आहे तिची. आणि त्या फुलांना पाणी सोडलेलं होतं त्यांनी. घराशेजारीच कल्याण हवे जवळच इथून. इतक्या गाय आहेत तिच्या घरी बहिणीच्या घरी. आणि आमचा बराच वेळ बहिणीच्या घरी गेला. तिच्याकडे भरपूर असा भाजीपाला होता तर आम्ही घेतला तो भाजीपाला आणि निघालो होतो. तर माझ्या वडिलांचा फोन आला 5-10 मिनटं येऊन जा असंच. तर मग गेलो होतो आम्ही त्यांच्याकडं. आणि आमच्या पण मळ्यात आहे ना आम्ही लसूण लावलेला आहे आणि तो पण छान आहे. पण आता कधी गेलो ना तर तुम्हाला दाखवू. आणि आमच्या मळ्यात पण असंच भाजीपाला असतो काही ना काही असतोच. इथं नानी बसलेल्या होत्या आणि आता आमचं आवरलं जेवण ते झालं होतं आणि गेलो तर भावांची मुलं छोटे येतं तर त्यांच्यासाठी खाऊ घेतो. थोडा वेळच तिथं बसलो. तर असा होता आमचा आजचा दिवस. तर आवडल्यास नक्की लाईक करा.